जिल्हा पिंपळनेर येथे उमेद अभियानांतर्गत खरेदीदार विक्रेता संमेलन यशस्वी। पद्मश्री चैत्राम पवार यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हा पिंपळनेर येथे 26 जुलै उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित तालुकास्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। या संमेलनात साक्री तालुक्यातील 50 बचत गटांनी त्यांच्या विविध उत्पादनाचे प्रदर्शन मांडले, ज्यात लोणचे, पापड, लाडू, बिस्किट, तूप आणि मसाल्यांचा समावेश होता। स्थानिक व्यापाऱ्यांनीही या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। यावेळी आमदार श्रीमती मंजुळाताई गावित यांनी महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। उमेद बचत गटाच्या माध्यमातून उमेदचे जेवढेही बचत गट आहेत त्या बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून जे जे उत्पादित वस्तू तयार करतात, पदार्थ तयार करतात, त्या सर्व पदार्थांना आणि वस्तूंना मार्केट मिळावं यासाठी आज आपल्या पिंपळनेर गावात आज या ठिकाणी बैठक ठेवलेली होती। थोडक्यात म्हणजे बचत गटाच्या सर्व महिला आणि आपल्या पिंपळनेरमधील काही व्यापारी वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। सन्माननीय मुख्य अधिकारी बिडो साहेब आणि हे सर्वच पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते। या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून जे पदार्थ उत्पादित होतात, वस्तू जे उत्पादित होतात, त्या वस्तूंना मार्केट मिळवून देण्यासाठी आपल्या पिंपळनेरमधील व्यापारी बंधूंनी सुद्धा या ठिकाणी त्यांनी साथ दिलेली आहे आणि व्यापारी बंधूंनी आश्वासित केले की महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या काही पदार्थ तयार असतील किंवा वस्तू तयार होत असतील ते वस्तू खरेदी करायची जबाबदारी ही व्यापारी वर्गांनी घेतलेली आहे। तर त्यासाठी बचत गटांना एक चांगला आधार मिळून गेलेला आहे की बचत गटाला अजून जास्त जोमाने ते उत्पादित माल ते छोटे मोठे उद्योगातून, उदाहरणार्थ जसे पापड असतील, कुरडया असतील, हे सुद्धा ते चांगल्या पद्धतीने या बचत गट तयार करून ह्या आपल्या पिंपळनेरमधील व्यापाऱ्यांना ते देऊ शकतात आणि व्यापारी त्यांच्याकडनं ते खरेदी करून पुढं ते माल विकू शकतात। अशा पद्धतीने जे वरीची भगर असेल किंवा साव्याची भगर असेल, ते भगरीचे सुद्धा प्रकार या ठिकाणी महिला भगिनींकडनं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी ह्या बचत गटाच्या प्रदर्शनात त्यांनी ठेवलेले होते। काही लोणचं होते, चटण्या होत्या आणि याचे साबण जे नैसर्गिक पद्धतीचे जे आहेत, मऊच्या टोळम्यांपासून सुद्धा या ठिकाणी साबण तयार केले जातात। ते साबण सुद्धा या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने साबण आहेत, निंबाचे साबण आहेत, केशरचे साबण आहेत, बकरीच्या दुधाचं सुद्धा या ठिकाणी बकरीचं दूध आणि बदाम यांचं मिश्रण करून त्यांनी साबण तयार केलेले आहेत। लहान बालकांना आंघोळीसाठी किंवा त्यांच्या त्वचेसाठी लाभदायक राहतील अशा पद्धतीने साबण सुद्धा या ठिकाणी महिला बचत गटांनी केलेले आहेत। मुलतानी माती असेल, महिलांचे सौंदर्यासाठी सुद्धा या ठिकाणी तेल असेल, साबणं असेल, अनेक प्रकारचे सौंदर्याचे सुद्धा साधनं त्यांनी या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी प्रदर्शनात आणलेले आहेत। असे अनेक प्रकारचे रोजचे तुमचे पापड, कुरडया, वडे हे सुद्धा ह्या ठिकाणी प्रदर्शनात या महिलांनी चांगल्या पद्धतीने दाखवलेले आहेत आणि व्यापारी वर्गांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। म्हणून माझ्या महिला बचत गटाच्या सर्वच महिलांना आज दिलासा मिळालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने मार्केट मिळेल असे आम्ही संपूर्ण महिला या ठिकाणी आनंदित झालेलो आहोत। त्याचबरोबर उत्पादित केलेल्या मालाला विक्री करण्यासाठी आपल्या साक्री पंचायत समितीचे आवारात एक त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती जागा, ते घर हे महिला बचत गटांना त्या ठिकाणी उत्पादित केलेल्या वस्तू त्या ठिकाणी ते 12ही महिने विकू शकतील यासाठी आज आपल्याला सन्माननीय शिओ साहेबांनी आज या ठिकाणी जाहीर करून दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा जागा त्यांनी शोधून दिलेले आहे। थोड्या दिवसात त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण जिल्हाभराच्या बचत गटाच्या महिलांना त्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा ते उपलब्ध करून देतील असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। म्हणून सर्वांचं मनापासून धन्यवाद।
तसेच पंचायत समितीच्या आवारात लवकरच एक मार्केट आउटलेट उभारण्याची घोषणाही त्यांनी केली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विशाल नरवाडे आणि पद्मश्री चैत्रामभाऊ पवार यांनीही बचत गटांच्या महिलांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। नमस्कार। आज धुळे जिल्ह्यातील साक्री ब्लॉकमधील पिंपळनेर येथे आपण बचत गटाच्या महिलांच्या उत्पादन केलेल्या वस्तूंना जास्तीत जास्त विक्री कशी होईल यासाठी बायर सेलर मीट ही उमेद अभियान अंतर्गत आपण राबवली होती। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे आपण बचत गटांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच त्यांची विक्री वाढवण्यासाठी ब्रँडिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग अशा विविध बाबीवर सखोल चर्चा झाली आणि इथे उपस्थित असलेले बायर म्हणजे खरेदी करण्यास इच्छुक असलेले व्यापारी वर्गातील सर्व बांधव इथे उपस्थित होते। त्यांना सुद्धा खरेदी करताना बचत गटातर्फे काय काय अपेक्षित आहे याचे मुद्दे त्यांनी सविस्तरपणे मांडले आणि या आजच्या मीटच्या अनुषंगाने माननीय आमदार मंजुळाताई गावित उपलब्ध होत्या, तसेच चैत्राम पवार साहेब त्यांनी सुद्धा दोघांनी आपले इनपुट दिले, प्रशासनाला सूचना दिल्या की अजून चांगल्या प्रकारे उमेद अभियान राबवून आपण SHG बचत गटांचा जास्तीत जास्त निरंतर विक्री कशी करता येईल, जेणेकरून केवळ काही दिवसापर्यंत मर्यादित त्यांना विक्रीची संधी उपलब्ध नसून वर्षभर किंवा वर्षातील जास्तीत जास्त दिवस त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट हे तालुका जिल्हा नव्हे तर राज्यभर किंवा देशभर विविध ऑनलाईन ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर कशी विकता येईल याबद्दल सखोल चर्चा झाली आणि आजच्या चर्चेतून जिल्हा परिषद प्रशासनाला आम्हाला जे काही शिकायला मिळालं याची अंमलबजावणी येणाऱ्या काळात फार अंमलबजावणी प्रभावीपणे कशी करता येईल यावर आमचा भर असणार आहे। धन्यवाद। या कार्यक्रमाला महेश पाटील, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, शांभव कोठावदे, शशिकांत सोनवणे, सविता पगारे, उद्धव धारणे, लोकेश सोनवणे, जितेंद्र चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेकडो महिला उपस्थित होत्या। संतोष पगारे आणि संदीप बोरसे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले। या खरेदीदार विक्रेता संमेलनामुळे बचत गटांना त्यांच्या उत्पादनांना विक्रीसाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले असून मेळाव्यात बचत गटांच्या शेकडो महिला उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट, साक्री। सहसंपादक अनिल बोराडे। आज आपण साई कृष्ण लॉन्चमध्ये उमेदने जो कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमामध्ये ह्या जिल्ह्याचे CEO आणि ह्या तालुक्याचे आमदार मंजुळाताई गावित यांची उपस्थिती प्रामुख्याने आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या तालुक्यातील महिला बचत गटांनी उमेदच्या माध्यमातून जी काही आर्थिक मदत ती घेऊन खूप चांगल्या पद्धतीने परंपरागत उद्योग हा जो विषय सुरू केला आहे, मला असं वाटतं की ही खूप चांगली दिशा आपल्या तालुक्याला एक मिळू शकते आणि याच्यातनं महिला उद्योग पुढे येऊ शकेल आणि महिला गृहोद्योगाच्या माध्यमातून जे काही आपण इथं सगळं बघतोय ह्याच्यात आपल्याला क्वालिटी पण चांगली दिसते आणि हे चांगली क्वालिटी आपण जर मार्केट लिंक करण्यासाठी उमेद आणि आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या यंत्रणेने जर चांगलं योगदान केलं तर मला वाटतं की हा खूप चांगला विषय आणि हा सगळ्या जिल्ह्यात नव्हे राज्यात तर आपण देशभरात नेऊ शकतो का, यासाठी तालुक्यातल्या सगळ्या स्तरातील कार्यकर्त्यांनी, मग ते राजकीय असो, सोशल असो, शासकीय प्रशासकीय, सगळ्यांनी जर मदत केली तर मला वाटतं हा सगळा जो इथं समूह दिसतो महिलांचा यांना एक चांगली दिशा मिळेल असं मला वाटतं।